पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पालघरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालय अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे। संभाव्य मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले। पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून जिल्ह्यातील प्रमुख धामणे आणि कवडास या धरणांमध्ये चांगला पाऊस झालाय। जिल्ह्यातील भात पेरण्याच्या कामांना वेग येणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। तर आज पालघरला रेड अलर्ट असल्याने आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलंय। सूर्या नदीच्या काठावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात गेले 2 दिवस जो पाऊस आहे तो मुसळधार कोसळतोय आणि ह्याचाच परिणाम म्हणून नदी नाले आहेत ते ओसंडून व्हायला लागलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर आजही पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे तो घोषित केलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी घोषित केलेली आहे। मी सध्या सूर्या नदीच्या किनारी आहे। आपण पाहू शकतो जी सूर्या नदी आहे ती सुद्धा भरून वाहायला सुरुवात झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा पाऊस चांगला होतोय। त्यामुळे जी जिल्ह्यातील धरणं आहेत, धामणे असू द्या, कवडास असू द्या किंवा इतर जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये सुद्धा चांगला पाणीसाठा आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे वसई विरार महानगरपालिका असू द्या, मीरा भाईंदर महानगरपालिका असू द्या, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील जी शहरं आहेत त्या शहरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो सुटलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेले काही दिवस जूनमध्ये पूर्ण जून महिना कोरडा गेला होता, पाऊस पडला नव्हता। त्यामुळे शेतकरी चिंतेत होते आणि आता हा चांगला पाऊस सुरू झालाय त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा मिटलेली आहे। ज्या पेरण्या खोळंबलेल्या होत्या त्या सुरू झालेल्या आहेत। आपण पाहू शकतो नद्याही पूर्ण तुडुंब भरून वाहायला लागलेल्या आहेत। त्यामुळे दुसरीकडे पाहायला गेलं तर जव्हार मोखाडासारखा भाग आहे तिथे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात होती आणि ती पाणी टंचाईचे संकट होतं ते सुद्धा आता ह्या पावसामुळे मिटलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा पाऊस चांगला होतोय। आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। रेड अलर्ट पालघर जिल्ह्याला दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणीही काम असेल तरच बाहेर पडावं असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा चांगला पाऊस होतोय आणि आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।